दरवर्षीप्रमाणे ठाण्यात मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासोबत पाहायला गेलं तर संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील वर्तकनगर या ठिकाणी देखील दहीहंडी उत्सव हा जो ठेवण्यात आलेला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या वतीने देखील या ठिकाणी मोठ्या दहीहंडीचा सराव ठेवण्यात आलेला आहे। पाहिलं तर आता सध्या स्पेनची टीम जी आहे ते या ठिकाणी आलेली आहे। स्पेनची टीम हे 2 दिवसाच्या अगोदर हे आपला सराव या ठाण्यामध्ये आपल्याला करताना पाहायला मिळतं। येणाऱ्या काळात आता पाहिलं तर 9 थराचा रेकॉर्ड कोण ब्रेक करतं हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र स्पेनच्या या ठिकाणी देखील 7, 8 आणि 9 अशा प्रकारचे थर त्या ठिकाणी लावण्यात आले होते। आता ती स्पेनची टीम जी आहे ते या ठिकाणी प्रात्यक्षिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे त्यांचे कशा प्रकारचे मनोरे रस्तात हे देखील आपण पाहू शकतो। आणि आपल्या इकडचे जे भारतीय आहेत ते महाराष्ट्रीयन ते कसे प्रकारचे मनोरे रस्तात ह्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं। पाहायला तर स्पेनची टीम जी आहे ते पूर्णतः 111 जणांची ही टीम आहे आणि या ठिकाणी लहान मुली असतील, पुरुष असतील, महिला असतील असे लोक या खेळाडू हे या ठिकाणी स्पर्धेमध्ये अनेक वर्ष सहभागी होत असतात। आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर आता हे स्पेनची टीम या ठिकाणी मनोरे रस्त्यानं पाहायला मिळतं। त्यामुळे आगळा वेगळा आनंद या ठिकाणी ठाण्यामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता 2 दिवसामध्ये या स्पेनच्या टीमकडे दहीहंडी पथकाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे ह्यांची चढण्याची आणि उतरण्याची प्रक्रिया कशी असते आणि इंडियन मनोरे कशा प्रकारचे चढतात आणि उतरतात हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर नक्कीच येणाऱ्या 2 दिवसाच्या नंतर दहीहंडी महोत्सवासाठी वर्तकनगर या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या वतीने दहीकाला महोत्सव ठेवण्यात आलेला आहे। 9 थराला 11 लाखाचं पारितोषिक ठेवण्यात आलं। तर वेगवेगळ्या स्वरूप ज्या दहीहंडी रचणार त्यांना देखील वेगळे पारितोषिक दिले जाणार आहे। कॅमेरा अथर्व गणेश सुरा, TV मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।